नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर आज मी तुम्हाला नाशिकमधली अशी एक स्पॉट दाखवणार आहे, की तुम्ही ते बघून डायरेक्ट शॉक व्हाल, की तुम्ही विचार करणार की ही सुरुवात नाशिकमधून झालेली आहे, असं तुम्ही आश्चर्य वाटणार तुम्हाला. तर आता मी दिवसाची सुरुवात करतो. अंघोळ वगैरे करून फ्रेश झालोय, चहा वगैरे सगळं आपलं रेडी घेऊन झालंय आणि मी आता पहिले तर आपल्या कामाच्या ठिकाणी जाणार. ते काम वगैरे करून सगळं झालं की मग नंतर मी तुम्हाला शेवटी तो स्पॉट दाखवेल. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता जस्ट वरती आलो होतो आणि बघू काही ट्रेन मिळतोय का म्हटलं. आणि तेवढ्यात जर तुम्ही आज बाहेरचं वातावरण बघणार तर आज खूप कडक ऊन पडलंय, एकदम मस्त. चला आता सगळं आवरलंय, आता आपण जाऊया बाहेर. तर मी आता बाहेर निघतोय. हे बघा, आता आपल्या कारखान्याकडे जाऊया. आणि तिकडे पोहोचल्यावर हे बघा इथे काय चालू आहे. हे लोकांनी गाडी खराब करून ठेवलेली. चला आता परत रिटर्न जायला निघालो आहे. तर आपलं काम वगैरे झालं, आपण व्हिजिट देऊन दिलेली आहे आपल्या कारखान्यावर. तर आता पुढे निघूया. हे बघा डोंगर, बघा किती मस्त दिसतं डोंगर. हे बघा आता आपण परत निघालो आहे. तर मी तुम्हाला बोललो होतं ना, मी तुम्हाला आज अशी जागा दाखवणार आहे का ती बघून तुम्ही डायरेक्ट चकित व्हाल. तर आता मी चाललो आहे तिकडे, त्याच दिशेने चाललो आहे. तुम्ही बघत राहा, मी काय युनिक गोष्ट तुम्हाला आज नाशिकमधली दाखवणार आहे. Wanna clear a bottle of Cabernet. Wanna stay home, not even drink. Wanna get out. हे बघा, मी आलो आहे पांडवलेणी केव्ज. हे बघा, आता फाळके स्मारकला आलो आहे. दादासाहेब फाळके हे जे होते यांनी चित्रपटसृष्टी निर्माण केली आहे. चला आता आपण मध्ये जाऊया. मी तुम्हाला पूर्ण फाळके स्मारकची जी मधली टूर आहे ती आज करणार आहे. तर हे बघा, इकडून एंट्रन्स आहे आणि या स्टेअरने आपण वरती जाऊया. आणि पूर्ण हा बघा, आपल्यासोबत योगेश पण आहे आज. आणि आत्ता मी मध्ये आल्यावर जर बघितलं तर हे बघा, हा माणूस जो वेल्डिंग करतोय इथे नेमकं आज रिनोव्हेशनचं काम चालू आहे. आपला झाला आहे पचका. आणि ते गेट दिसते तुम्हाला, ते बघा, ते गेट मी झूम करून दाखवलं आहे. ती आपली एंट्री मेन फाळके स्मारकची. पण पूर्ण मध्ये येणार रिनोव्हेशनचं काम चालू आहे आता, त्यामुळे ते स्मारक आता नेमकं नक्की बंद ठेवलेलं आहे. त्यामुळे आपला प्लॅन झाला आहे फेल. हे बघा, आता मी तुम्हाला दुसऱ्या साईडला दाखवतो. तर हा बघा, हा जो डोंगर दिसतोय तुम्हाला, इथे जे 5 पांडव आपण कथेमध्ये ऐकलं असेल, तर ते 5 पांडव ह्या डोंगरावर राहायचे, म्हणून या डोंगराला पांडव लेणी असं म्हणतात. पांडव लेणी केव्ज आहे ते. हे बघा, हे बुद्ध स्मारक आहे पांडव लेणीमध्ये. पण पूर्ण पांडव लेणीचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. हे बुद्ध स्मारकचं काम चालू आहे मागे, त्याच्यामुळे कुठंच जायला आता एंट्री नाही सध्या. हे बघा तुम्ही, सगळे काम चालू आहे ते स्वच्छतेचं आणि रिनोव्हेशन होतं सगळीकडे. हे बघा, जो हा डोंगर दिसतोय तुम्हाला, या डोंगरात आहे ना हजारो वर्षांचा इतिहास लपलेला आहे. या डोंगराला आपण आहे ना पांडव लेणी म्हणून ओळखतो. यात आहे ना जे 5 पांडव होतं ना, यांनी वनवासाच्या काळात इथे वास्तव्यास आले होते आणि या डोंगरावर त्यांनी काही काळ वास्तव्य केले होते. म्हणजे एका बाजूला पौराणिक कथा आणि दुसऱ्या बाजूला हजारो वर्षांचा इतिहास. आणि म्हणूनच हा फक्त डोंगर नाही, नाशिकच्या इतिहासाचा एक जिवंत भाग आहे असं मला वाटतं. बघा तुम्ही व्ह्यू बघा, नेचरचा व्ह्यू बघा, एकदम मस्त आहे. चला आता आम्ही रिटर्न झालेलो आहे. आणि हे लोक बघा, हे लोक आत्ता जात आहे मध्ये आणि आम्ही रिटर्न झालेलो आहे, कारण की मध्ये पूर्णपणे बंद आहे, त्यांना माहीत नाही. हे बघा तुम्ही रोड बघा, पूर्ण शांतता आहे सगळीकडे. हे बघा, आता रिटर्न झालेलं आहे. रिटर्न जाण्यासाठी आज आलो तर मी तुम्हाला खूप काही दाखवेल म्हटलं, पण सगळं बंद असल्यामुळे काहीच दाखवू शकलो नाही. तर नेक्स्ट टाईम नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. हे बघा, आता नाशिकमध्ये दुसरी अशी जागा आहे जे शहराच्या गर्दीपासून काही क्षण निसर्गाच्या जवळ जाता येतं. आणि ही आहे जागा नाशिकमधील बॉटनिकल गार्डन. आता हा स्पॉट दाखवताना आला म्हणून मी तुम्हाला आता घेऊन जाणार आहे बॉटनिकल गार्डन नाशिक येथे. तर नाशिकची ओळख फक्त मंदिर आणि इतिहासापुरती मर्यादित नसून इथली हिरवाईसुद्धा नाशिकला खास बनवते. कधी नाशिकला आलास तर ही जागा नक्की एक्सप्लोर करा. हे बघा, आता बॉटनिकल गार्डनला पोहोचलो आहे. पंडित जवाहरलाल नेहरू वन उद्यान असं नाव दिलं. हे टाटा ट्रस्टने बनवलं आहे.
चला म्हटलं मध्ये जाऊया, तेव्हा लगेच समजलं का अरे यार इथं पण रिनोव्हेशनचं काम चालू आहे. हे बघा काम चालू आहे, पूर्ण नाशिकमध्ये डेव्हलपमेंट चालू आहे. हे कुंभमेळा आलं आहे म्हणून मला असं वाटतंय सगळीकडे. हे बघा इथं गेटवर आहे वॉचमॅन, ते तर आता मध्ये जायला एंट्री नाही म्हणत आहे द्यायला, पण मी तुम्हाला इथे प्रवेश शुल्क जे आहे ते बाहेरूनच दाखवून देतो. हे बघा मोठ्या लोकांसाठी 30 रुपये पर पर्सन आहे. आणि इथे रात्रीला हे बघा 3D शो पण असतो, जंगल ॲडव्हेंचर राईड असते, फॉरेस्ट असतं, लिटल डायनासोर असतं. आणि अजून एक गोष्ट आहे इथे, हे बघा हे वॉचमॅन काका जाऊ देत नाही आम्हाला, कारण की पूर्ण बंद आहे. म्हणून बाहेरूनच व्ह्यू घेऊन मी तुम्हाला दाखवतो जे काय ते. हे बघा आता दोघी ठिकाणी आपला पचका झाला आहे, आणि फाळके स्मारकला पण तसंच आणि बॉटनिकल गार्डनला पण तसंच. पूर्ण नाशिकमध्ये कुंभमेळ्यामुळे असे डेव्हलपमेंट चालू आहे की कुठे जाता येत नाही, काय दाखवता येत नाही तुम्हाला लोकांना. तर आता घरी पोहोचलो आहे, आणि आता घरी आल्यावर आपण दूध वगैरे घेऊन घेऊ. आता घरात जाऊया आणि बघू काय चालू. काय करताय तुम्ही? डाळिंब सोलताय? एकदम भारी हो. घेऊ तो खाऊ का? काय बघताय तुम्ही? माझं चॅनल बघताय? मागे झालं. तर आता मी सकाळपासून आपलं काम होतं चालू तिकडे कारखान्यावर, तर मी तिकडे गेलो होतो. आता आलो घरी, आता 8 वाजले. तर आता मम्मी बघू आपण काय करते. काय करते मम्मी तू? मी ना शेवची भाजी बनवली. शेवची भाजी बनवली? हा, आणि पोळ्या बनवते. झाल्या पोळ्या बनवून आता. पोळ्या झाल्या? आणि काही इथं डाळिंब आहे का? हा, डाळिंब पप्पांनी डाळिंब सोलले. खाऊन बघू. छान निघाले. शेवची भाजी तर एक नंबर दिसते आज. हा, कुठे गेला होता तू? मी गेलो होतो बाहेर. बाहेर गेला होता? मी तुझी केव्हाची वाट बघत होती. मग आपल्याला बाहेर जायचं होतं ना. कुठं जायचंय? आपल्याला थोडं मला वस्तू घ्यायच्या होत्या काही उद्यासाठी, रक्षाबंधनासाठी, आणि किराणा पण घ्यायचा होता. थोडंफार वस्तू कमी आहेत घरात ना, तर मग ते पण घ्यायचं होतं. म्हणून मग म्हटलं मग आता जेवण करून जायचं की जेवणाचं नंतर तिकडून आलं जेवण करायचं? नाही, माझं काय म्हणणं आहे, आता वाजले 8, तर आपण काय करू, जाऊन येऊ पहिले. स्वयंपाक झालाय, जाऊन येऊ, आणि तिकडनं आल्यावर मग मी जेवायला वाढेल. ठीक आहे, चालेल ना. तुला भूक नाही लागली? नाही, अजून नाही लागली. मग ठीक आहे, आपण जाऊन येऊ. 15-20 मिनिटं लागतील. ठीक आहे. हा, तिकडून आल्यावर आपण जेवण करू. चला मग आता मी काय करतो, मम्मीला घेऊन जातो तिकडे. काय जे 2-4 वस्तू घ्यायचे, सामान किराणा वगैरे काय घ्यायचंय ते घेऊ, आणि मग तिकडून आल्यावर आपण जेवण करू. मम्मी तर स्वयंपाक करते. मम्मीचा स्वयंपाक झाला का बाहेर जायचंय. पण आता येऊ पुढे इथं पप्पा बसले, आणि इकडे ते बघताय टीव्ही. काय करताय तुम्ही? काय केलं आज दिवसभर? कुठे गेले होते? आता सध्या बातम्या बघतोय. आज दिवसभर म्हणजे सकाळी ऑफिसला गेलो, आलो 4 वाजता. 4 वाजता आलो, नंतर राऊंडला गेलो. थोडस लवकरच आलो होतो मी, 3-3:30ला. मग नंतर पुस्तक वाचलं थोडस एक. आणि आज व्हिडिओ नाही बघितले का तुम्ही? आज व्हिडिओ बघितले ना तुझे, व्हिडिओ बघितले. काय चालू आहे न्यूज? कसलं चालू आहे? हे अशाच पॉलिटिकल न्यूज चालू आहेत त्या. चालायचं का? झालं का तुझं स्वयंपाक? झालंय. काय आणायचं आहे आपल्याला? थोडंफार किराणा भरायचा आहे. बघू, 2-3 वस्तू घ्यायच्या मला. मग लगेच निघायचं का? हा, मग आता जेवणाला वेळ होईल ना. कुठे जाताय तुम्ही? आम्ही किराणा घेऊ थोडस. मग तिकडून आल्यावर जेवण करायचं का? ठीक आहे मग, कमी आहे ना, ते घेऊन येते. चला मग. हे बघा निघालो ते किराणा घ्यायला, आणि मम्मी बघा काय घेते तू मम्मी? रस्त्यात परत बघायला लागली मम्मी. चला आता आलोय आपण, आणि मम्मी चालले किराणा दुकानामध्ये. बघा आता किराणा झालाय घेऊन, आता निघतो घराकडे परत रिटर्न जायला. हे बघा आता घरी पोहोचलोय,
हे घेतो किराणाच्या पिशव्या. हे घे तुझा किराणा. हे बघा आता जेवायला बसलोय. इथे आहे शेव भाजी आणि पोळी. इथे पप्पा बसले जेवायला, इथे मम्मी बसली. आणि तर आता जेवण वगैरे करून मी आलोय माझ्या रूममध्ये डेस्कवर. आणि आज खूप काही ठरवलं होतं की तुम्हाला नाशिकमधल्या नवीन नवीन गोष्टी दाखवू, एक्सप्लोअर करू. पण प्रत्येक दिवस हा आपल्या अपेक्षेप्रमाणेच घडेल असं नसतं. आणि नाशिकमध्ये कुंभमेळा असल्यामुळे पूर्ण नाशिकमध्ये सगळे उद्यानं घ्या, ते फाळके स्मारक घ्या, पांडवलेणी घ्या, सगळीकडे म्हणजे पूर्ण नाशिकमध्ये रिनोव्हेशनचे कामं चालू आहे. तुम्ही कोणत्याही ठिकाणी जा, तुम्हाला रिनोव्हेशनचीच कामं दिसतील. तर आजचा डे थोडा वेगळा बनवू असं होतं, पण काही कारणामुळे ते बंद असल्यामुळे आपल्याला दाखवता आलं नाही. पण पुढच्या वेळी मी तुम्हाला नक्की फाळके स्मारक आणि पांडवलेणीची टूर करेल, पूर्ण मधला व्ह्यू दाखवेल, कसं आहे काय आहे पूर्ण दाखवेल. तर आजचा दिवस असा खास होता एवढाच. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्या. तर धन्यवाद.